ठाण्यातील वागळे स्ट्रीट येथील MSEBच्या मेन ऑफिसमधून ग्राहकांना न विचारता त्यांची वीज मीटर बदलली जात आहेत. हे मीटर बदलण्याचं काम करणाऱ्या व्यक्तींकडे कोणत्याही प्रकारचं ओळखपत्र नाही, शिवाय नागरिकांकडून 15,000 रुपयांची मागणी केली जाते. अशा प्रकारचे कोणतेही पत्रक त्यांनी दाखवले नाही. मात्र या संदर्भात आज जाब विचारण्याकरिता मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे व तक्रारदार मंदार भट्ट यांनी महावितरणचे वरिष्ठ अभियंता युवराज मेश्राम यांची भेट घेतली. सदर विषयात लक्ष येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्रासह असावे, तसेच ग्राहकांना न विचारता अशा प्रकारे लाईट मीटर बदलू नयेत अशा सूचना देखील यावेळी देण्यात आल्या. अन्यथा मनसे त्यांना जाब विचारेल किंवा चोप दिल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा मनसेचे ठाणे व पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. MSEBनी आज काही दिवसापूर्वी एक GR काढलाय आणि त्यानुसार संपूर्ण ठाणे जिल्ह्यातले जेवढे मीटर्स आहेत ते अदानी कंपनीला ते बदलण्याचं टेंडर दिलेलं आहे. अदानी कंपनी हे मीटर्स बळजबरी जाऊन लोकांच्या घरी काढते. सगळ्यात प्रथम तर ते कुठल्याही प्रकारचं ID कार्ड घालत नाहीत. ज्या ग्राहकाचा मीटर बदलायचं आहे त्या ग्राहकाला माझा मीटर का बदलला जातोय यातली कुठलीच माहिती नाही आहे आणि अतिशय बळजबरीप्रमाणे ही त्यांची लोक वागतात. तो आमची मागणी अशी होती की जर तुम्ही आमचा मीटर बदलायला येणार आहेत तर ग्राहकांना माहिती असलं पाहिजे की माझा मीटर तुम्ही का बदलताय, कधी बदलणार आहात. कारण अनेक वेळेला असं होतं की एखाद्या वेळेला यांची भरारी पथके येतात आणि एखाद्याच्या मीटरची वायर जर इकडे तिकडे झालेली असेल तर त्याच्यावर सरळ लाख 2-2 लाख रुपयाचे चार्ज हे लोक मारतात वीज चोरीच्या प्रकरणामध्ये. तर आम्ही आज त्यांना मागणी केलेली आहे की ह्याच्या पुढे जर तुमचे कोणीही अदानीची जी माणसं आहेत ती जी मीटर बदलायचं काम करतात ती जर आमच्या परवानगीशिवाय जर त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. एखाद्या घरामध्ये जर एखाद्या महिन्याला अडचण असेल तर त्याने जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत त्याचा मीटर चालणार नाही. सरकारने आता ह्या वेळेला एवढं माणसांच्या जीवावर उठलेली आहे की तुम्ही हे केलं तर हे करू, तुम्ही ते केलं तर ते करू. म्हणजे सगळ्याच गोष्टी सरकार जर आमच्याकडनं पैसे पहिले घेऊन करणार असतील तर मग सरकारला ठेवायचं कशाला आहे? आम्ही निवडून दिलेलं सरकार आहे ना, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे ना. सो लोकांना मुभा द्यायला पाहिजे ना, गरिबांचा विचार केला पाहिजे ना. एखाद्या घरात एखाद्याकडे परीक्षा असेल किंवा एखाद्याचा अचानक रात्री समज 12 वाजता जर एखाद्याचे पैसे संपले तर त्याचं लाईट कट होणार आहे का त्यावेळेला? याच्या बाबतीत आम्हाला माहिती असली पाहिजे की ह्याची नियमावली काय, कशा प्रकारे ऑपरेट होणार, हे सगळं आम्हाला कळलं पाहिजे ना. याची जनजागृतीच लोकांमध्ये नाही आहे प्रीपेड मीटरच्या बाबतीमध्ये की बाबा ठीक आहे आज तुमचे जर पैसे संपले तर पुढच्या 48 तासाने तुमची लाईट बंद होईल. काहीतरी नियमावली असली पाहिजे ना की फक्त लावायचे म्हणून चिपकवायचं काम चालू आहे. खरं तर हे काही बदली करायची गरज नाही आहे. पण मला असं वाटतंय की सरकारचे पैसे कसे संपवावेत तर त्याचा एक प्रकार आहे. मला यांनी जे आता सांगितलं एका मीटरचे काहीतरी आम्हाला माहीत नाही आहे पण हे यांनी त्यातला थोडा अभ्यास केलाय. ते म्हटलं एका मीटरचे 12,000 रुपये सरकार अदानीला देणार आहे. काय गरज आहे 12,000 रुपये द्यायची? हे सगळं मीटरच्या नावावर असलेला भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचारातून येणारे पैसे आणि यांची चालणारी घरं ही सगळी गणित आहेत. बाकी लोकांशी यांना काही घेणं देणं नाही. नमस्कार, मी मंदार श्रीपाद भट ठाण्यातला रहिवासी आहे. आजकाल महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचे इलेक्ट्रिक मीटर बदलण्यात येत आहेत. याच्यामध्ये ना कन्झ्युमरला सांगण्यात येते ना कन्झ्युमरची परमिशन घेतली जाते. कोणालाही मालकाला न विचारता त्याचे मीटर बदलण्याचं काम चालू आहे. हे अक्षरशः आक्षेपार्ह आहे आणि त्याचा आम्ही विरोध करतो आहोत. तर त्याच संदर्भात आज ठाण्यातल्या MSEDCLच्या ऑफिसमध्ये मोर्चा आला होता MS या संघाचा आणि ते पण विरोध करतायत या वस्तुस्थितीला. तर आमची एवढी मागणी होती की जिथपर्यंत मूळ मालकाला कळवलं जात नाही किंवा त्याची कन्सेंट घेतली जात नाही मीटर चेंज करायची तिथपर्यंत त्याचा मीटर बदली करून घेऊ नये हीच एक अपेक्षा आम्ही मांडली आज इथे.